बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 असेल, पेपर क्रमांक 2 असेल, मराठी व्याकरणचे बघा अतिसंभाव्य 60 प्रश्न घेतलेले आहेत। बघा हे 60 प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय, श्रीमान योगी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा श्रीमान योगी बघा पुस्तक आहे, या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। बघा याचे योग्य उत्तर काय असेल तर रणजित देसाई श्रीमान योगी या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा पहा या ठिकाणी काय विचारलाय, गोल्या घुबड हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? गोल्या घुबड कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर काय असेल तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे, विष्णू शास्त्री चिपळूणकर। बघा या कवीचं गोल्या घुबड हे त्यांचे या ठिकाणी टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी तिसरा पहा काय विचारलाय, वि. स. खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला होता? वि. स. खांडेकर बघा यांची ययाती ही त्यांची कादंबरी आहे, या कादंबरीला ज्ञानपीठ हा पुरस्कार विचारलाय कोणत्या वर्षी मिळाला होता? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर याचे योग्य उत्तर काय असेल तर सन 1974 बघा या वर्षी ययाती या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला होता। प्रश्न क्रमांक चौथा पहा या ठिकाणी काय विचारलाय, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी काय विचारले, लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 5वा पहा काय विचारलाय, चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत, रवी, भास्कर, दिनकर, सुधाकर। चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे, तर याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे तर सुधाकर। बघा हा शब्द विद्यार्थी मित्रांनो चंद्र या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। रवी, भास्कर, दिनकर बघा हे 3 शब्द सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 6वा पहा या ठिकाणी काय विचारलाय, वाक्प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी वाक्यप्रचार काय विचारलाय, पोबारा करणे। पोबारा करणे म्हणजे काय असतो, पळून जाणे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य या ठिकाणी अर्थ आहे। प्रश्न क्रमांक 7वा पहा या ठिकाणी काय विचारलंय, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। अलंकारिक शब्द बघा कोणता आहे, आज्ञा वेताळ अशा प्रकारच्या या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे, या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा याचा योग्य अर्थ काय असेल, आज्ञा वेताळ म्हणजे अत्यंत रागीट मनुष्य, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपल्या या ठिकाणी योग्य अर्थ आहे। प्रश्न क्रमांक 8वा पहा काय विचारलाय, भाववाचक नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। बघा या ठिकाणी 3 शब्द आहेत, गुंडगिरी, गायकी, मांगल्य। बघा या ठिकाणी भाववाचक शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा वरीलपैकी बघा हे सर्व शब्द भाववाचक नाम या प्रकारचे या ठिकाणी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 9वा पहा काय विचारलाय, मी गात असतो। बघा मी गात असतो अशा प्रकारचे या ठिकाणी एक वाक्य आहे, या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे। मी गात असतो, बघा मी गात असतो हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य असेल तर रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे। प्रश्न क्रमांक 10वा पहा काय विचारलाय, गिरीश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? गिरीश बघा शब्द आहे, या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे, गिरीश बघा हे शब्द स्वर संधीचं उदाहरण म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण बघा 6000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा CDP असेल, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरण, बघा परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र। विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण या ठिकाणी प्रश्नांचे PDF आहे व आतापर्यंत बघा झालेले मागील या ठिकाणी प्रश्नांचे बघा पेपर या ठिकाणी आपल्याकडे मागील सर्व या ठिकाणी पेपरचे PDF पण अवेलेबल आहेत। बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील। बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, आहे आणि भुजंग बघा शब्द आहेत, कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे,
आहे आणि भुजंग हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? तर हे साप या शब्दाचे समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा काय विचारलाय. अपमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. अपमान, अपमानचा विरुद्धार्थी शब्द मग कोणता असेल? बघा सन्मान, बघा हा शब्द अपमान या शब्दाचा या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पहा या ठिकाणी काय विचारलाय. अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी काय विचारलंय. समाजाची सेवा करणारा, समाजाची सेवा करणारा म्हणजेच खालीलपैकी काय असतो? अग्निपूजक, समाजसेवक, समाजकंटक, समाजपूजक. समाजाची सेवा करणारा, समाजसेवक म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा पहा काय विचारलाय. शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. या ठिकाणी काय विचारलंय. 2 नद्यामधला प्रदेश जो काही असतो त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? 2 नद्यामधला जो काही प्रदेश असतो त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे. 2 नद्यामधला प्रदेश म्हणजे त्यांना दुआब असे म्हणतात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 पहा या ठिकाणी काय विचारलाय. उपांत्य या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. उपांत्यम, बघा उपांत्य म्हणजे काय असतो? शेवटून दुसरा. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 पहा या ठिकाणी काय विचारलाय. मी सिनेमा पाहिला वाक्य आहे. या वाक्याचा आपल्याला अपूर्ण भविष्यकाळामध्ये रूपांतर करायचं आहे. मी सिनेमा पाहिला. बघा याचं योग्य अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य कोणतं यायला पाहिजे. मी सिनेमा पाहत असेन. बघा मी सिनेमा पाहत असेन. बघा हे वाक्य अपूर्ण भविष्यकाळाचं या ठिकाणी वाक्य आहे. विषय क्रमांक 7 पहा काय विचारलाय. सूर्यास्त या ठिकाणी शब्द आहे. या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? सूर्यास्त बघा शब्द आहे. या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे. सूर्यास्त या शब्दामध्ये स्वर संधीचं हे उदाहरण आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 8 पहा या ठिकाणी काय विचारलाय. विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. बघा आजच मी गावाहून आलो. या ठिकाणी अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. अधोरेखित शब्द कोणता आहे? गावाहून, ऊनहून. ऊनहून बघा हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? तर पंचमी या विभक्तीचे प्रत्यय असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 पहा काय विचारलाय. प्रतिक्षण या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. प्रतिक्षण, प्रत्येक क्षणाला. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. हा शब्द मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला शब्द आहे. प्रतिक्षण, प्रत्येक क्षणाला. याचा समास कोणता यायला पाहिजे मग? अव्ययभाव समास. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपल्या या ठिकाणी योग्य या ठिकाणी समास राहील. अव्ययभाव समास. विषय क्रमांक 10 पहा काय विचारलाय. केशव कुमार हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? केशव कुमार. बघा याचं योग्य उत्तर काय असेल. केशव कुमार हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? प्रल्हाद केशव वात्रे. मग यांच्या ठिकाणी केशव कुमार हे त्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. विषय क्रमांक 11 पहा या ठिकाणी काय विचारलाय. वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. बघा वाक्य पहा या ठिकाणी काय आहे. त्याने हे चित्र काढले आहे अशा प्रकारचं वाक्य आहे. या वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे. त्याने हे चित्र काढले आहे. बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आहे. कर्मणी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी आपल्या वाक्याचा प्रयोग आहे. विषय क्रमांक पुढचा पहा काय विचारलाय. खालील शब्दाचं लिंग आपल्याला ओळखायचं आहे. साखर भात. बघा या ठिकाणी शब्द आहे. या शब्दाचं लिंग आपल्याला ओळखायचं आहे. साखर भात. बघा साखर भात म्हणजे काय? म्हणजे पुल्लिंग. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 या शब्दाचं लिंग आहे. विषय क्रमांक 13 पहा काय विचारलाय. वाक्य पूर्ण झाल्यावर कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात? बघा एखादं वाक्य आहे. वाक्य पूर्ण झाल्यावर कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात? तर याचं योग्य काय असेल. पूर्णविराम. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 14 पहा काय विचारलाय. समूहवाचक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. समूहवाचक. जहाजांचा काय असतो? कळप असतो का? ताटू असतो का? काफिला असतो का? चवड. जहाजांचा काय असतो? जहाजांचा काफिला असतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य समूहवाचक शब्द राहील. जहाजांचा काफिला असतो. विषय क्रमांक 15 पहा काय विचारलाय. खालील शब्दापैकी शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. इशारा, भूगोल, तीर्थरूप, लवलेश. बघा शुद्ध शब्द या ठिकाणी कोणता असेल. तर तीर्थरूप. बघा हा शब्द या ठिकाणी शुद्ध शब्द या ठिकाणी आपला असलेल्या ठिकाणी पर्याय राहील. विषय क्रमांक 16 पहा काय विचारलाय. दर्पण आणि मुकुर हे शब्द
कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? दर्पण. बघा दर्पण म्हणजे काय असतो? आरसा असतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे. दर्पण आणि मुकुर हे शब्द आरसा या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 17 या ठिकाणी काय विचारलंय पहा. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत अशांना खालीलपैकी काय म्हणतात? ज्याचे हात बघा गुडघ्यापर्यंत लांब आहेत अशांना खालीलपैकी काय म्हणतात? मग याचे योग्य उत्तर काय पाहिजे? त्यांना आजानुबाहू या ठिकाणी असे म्हटले जाते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 या ठिकाणी काय विचारलाय. खाली दिलेल्या बघा शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. बघा या ठिकाणी शब्द पहा काय आहे? काल. काल या ठिकाणी शब्द आहे. त्या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. काल. बघा याचे योग्य उत्तर काय पाहिजे? मग कालचं बघा क्रियाविशेषण या शब्दाची जात आहे. प्रश्न क्रमांक 19 पहा काय विचारलाय. पाटील या शब्दाचं भाववाचक नाम आपल्याला करायचं आहे. पाटील. पाटलास पाटील की पाटलांना पाटील. पाटीलचं बघा भाववाचक नाम काय आलं पाहिजे? पाटील की. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य भाववाचक या ठिकाणी नाम असलेला पर्याय राहील. प्रश्न क्रमांक 20 या ठिकाणी काय विचारलाय. विशेष नाम आपल्याला ओळखायचं आहे. विशेष नाम. मोत्या, लेख, पुस्तक, स्त्रीत्व. बघा या ठिकाणी विशेष नाम कोणत्या यायला पाहिजे? तर मोत्या बघा या ठिकाणी शब्द हा विशेष नाम या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 21 पहा काय विचारलाय. मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतो. मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतो. बघा करत असतो म्हणजे काय आला पाहिजे? रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 या ठिकाणी काय विचारलाय. पिवळ्या फुलांची ओळ त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? पिवळ्या फुलांची ओळ शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा त्यांना काय म्हणतात? त्यांना सोनावळी या ठिकाणी असे म्हटले जाते. सोनावळी. प्रश्न क्रमांक 23 पहा काय विचारलाय. खालीलपैकी वेगळ्या अर्थाचा वाक्यप्रचार आपल्याला निवडायचा आहे. बघा या ठिकाणी 4 वाक्यप्रचार आहेत. वेगळ्या अर्थाचा वाक्यप्रचार निवडायचा आहे. खडे चारणे. बघा खडे चारणे म्हणजे काय असतो? पराभूत करणे. पाणी पाजणे म्हणजे काय असतो? बघा एखाद्याला पाणी पाजणे म्हणजे पराभूत करणे. बघा धूळ चारणे. बघा एखाद्याला धूळ चारणे म्हणजे पराभूत करणे, हरवणे. म्हणजे कणिक तिमणे. बघा कणिक तिमणे म्हणजे एखाद्याला भरपूर मारणे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या ठिकाणी वेगळ्या अर्थाचा वाक्यप्रचार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपल्या ठिकाणी वेगळ्या अर्थाचा वाक्यप्रचार आहे. प्रश्न क्रमांक 24 पहा काय विचारलाय. मराठी भाषेमध्ये एकूण व्यंजने किती आहेत? मराठी भाषेमध्ये विचारलंय एकूण व्यंजने किती आहेत? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? 34 व्यंजने आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय. मार्च नंतर एप्रिल महिना येतो. मार्च नंतर. अधोरेखित शब्दाची या ठिकाणी जात आपल्याला ओळखायचे. मार्च नंतर. बघा जे शब्द शब्दाला लागून येतात त्या शब्दांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. बघा या ठिकाणी मार्च या ठिकाणी शब्द आहे. त्या शब्दाला बघा नंतर हा शब्द लागून आलेला आहे. मार्च नंतर. जे शब्द बघा शब्दाला लागून येतात त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 पहा काय विचारलाय. पुढील पर्यायापैकी नपुसकलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. नपुसकलिंगी. सरडा, पाल, किरडू, मगर. बघा नपुसकलिंगी या ठिकाणी कोणत्या आला पाहिजे? ते किरडू. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 बघा किरडू हा शब्द नपुसकलिंगी या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय. पुढील शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. अधोरेखित शब्द बघा कोणता आहे? पावसात. बघा पावसात या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे. या शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. पावसात. त इ आ. पावसात त इ आ. हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? त इ आ. बघा हे सप्तमी या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय. अधोरेखित बघा शब्दांची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. महाराजांचा. बघा महाराजांचा या ठिकाणी बघा अधोरेखित शब्दाची बघा या ठिकाणी शब्द आहे महाराजांचा. विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. महाराजांचा. चा ची चे. बघा हे षष्टी या विभक्तीची या ठिकाणी प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय. मी देशाची पंतप्रधान झाले तर. बघा मी देशाची पंतप्रधान झाले तर. कोणता वाक्याचा प्रकार असेल? विधानार्थी आहे का? उद्गारवार्थी आहे का? अनुकरण रूपी आहे का? संयुक्त आहे का? मी देशाची पंतप्रधान झाले तर. बघा या ठिकाणी हे कोणत्या पाहिजे? उद्गारार्थी वाक्य या प्रकारचे या ठिकाणी हे वाक्य आहे. विषय क्रमांक 30 काय विचारलाय पहा.
प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो. बघा कोणता असेल? प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो. बघा सकर्मक आहे अकर्मक आहे कोणता आहे? बघा प्रतिज्ञा आपण रोजच म्हणजे सकर्मक कर्तव्य या प्रकारचं या ठिकाणी हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 3 काय विचारलाय? संबोधनाच्या वेळी कोणत्या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात? संबोधनाच्या वेळी विचारले कोणत्या प्रकारची विरामचिन्हे वापरतात? स्वल्पविराम या प्रकारच्या या ठिकाणी हे विरामचिन्हे वापरतात. प्रश्न क्रमांक 32 काय विचारले पहा. पुढील वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. सूर्य डोंगरा आड जात असतो. सूर्य डोंगरा आड जात असतो. बघायचे काय आलं पाहिजे? रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक 3 बघायचा. राजू अभ्यास कर. राजू अभ्यास कर या वाक्यामध्ये क्रियापदाचा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा अर्थ आहे? संकेतार्थी आहे का? आज्ञार्थी आहे का? विद्यार्थी स्वार्थ. राजू अभ्यास कर. बघा आज्ञार्थी आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या ठिकाणी क्रियापदाचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय? सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला खालीलपैकी काय म्हणतात? बघा एखादा सामासिक शब्द आहे त्या शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? बघा त्यांना विग्रह या ठिकाणी असे म्हटले जाते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35 पहा काय विचारलाय? भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? भावार्थ दीपिका बघा हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? संत ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिका ग्रंथ त्यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 36 बघा काय विचारलाय? जेवण बरोबर भोजन आहे तर झोप बरोबर खालीलपैकी काय येईल? बघा जेवणचा भोजन म्हणजे या ठिकाणी समानार्थी शब्द आहे. जेवण बरोबर भोजन. मग झोप त्या ठिकाणी काय आला पाहिजे? वामकुशी, निशा, गादी, निद्रा. निद्रा म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आला पाहिजे. बघा निद्रा या ठिकाणी हा शब्द बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपला या ठिकाणी येणारा शब्द राहील. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय? सचिन हा हुशार मुलगा आहे. या वाक्यामधलं विशेषण ओळखायचं आहे. सचिन कसा आहे? हुशार आहे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 सचिन बघा या ठिकाणी हुशार बघा या ठिकाणी शब्द या वाक्यामधल्या या ठिकाणी विशेषण राहील. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय? जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा तो कोणत्या सर्वनामाचा उपयोग करतो? समजा एखादा कोणी बोलत असेल तर तो बोलताविषयी बघा जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा तो कोणत्या सर्वनामाचा उपयोग करतो? तर तो प्रथम पुरुषवाचक या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 प्रथम पुरुष सर्वनाम यांचा या ठिकाणी तो उपयोग करतो. माझा चष्मा आण. माझा चष्मा आण बघा हे एक क्रियापद कोणत्या प्रकारचं आहे? आण. संकेतार्थी आहे का? विद्यार्थी आहे का? आज्ञा आहे का? आण. माझा चष्मा आण. आण काय आहे? आज्ञा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40 का वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. जिभेला हाड नसणे. बघा जिभेला हाड नसणे म्हणजे काय असतो? भीती वाटणे आहे का? नाही. निंदा करणे आहे का? नाही. स्तुती करणे आहे का? नाही. वाटेल ते बोलणे. जिभेला हाड नसणे म्हणजे वाटेल ते बोलणे म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय? आपल्या स्वाभाविक बोलण्याला खालीलपैकी काय म्हणतात? आपल्या स्वाभाविक बोलण्याला खालीलपैकी काय म्हणतात? तर त्यांना गद्य या ठिकाणी असे म्हटले जाते. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय? गाय झाडाखाली बसली या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची. झाडाखाली बघा शब्दयोग्य अव्यय आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपलं ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय पहा. केवल प्रयोगी अव्यय आपल्याला ओळखायचा आहे. केवल प्रयोगी अव्यय बघा केवल प्रयोगी अव्यय काय असतात? भावनाप्रधान असतात, विचारप्रधान असतात, कल्पना असतात, वास्तव असतात. केवल प्रयोगी अव्यय हे काय असतात? भावना प्रधान असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. राम सतत गावी जात असे. राम सतत गावी जात असे. कोणत्या काळाचं वाक्य असेल बघा? राम सतत गावी जात असेल. जात असे असे म्हटलं की बघा भूतकाळाचं वाक्य आहे. रीती भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे. भावे प्रयोगाचं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे. भावे प्रयोगाचं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे. बघाच योग्य उत्तर काय पाहिजे? आईने मुलास समजाविले म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आला पाहिजे. भावी प्रयोगाचे या ठिकाणी उदाहरण आहे. धनुष्य
या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? धनुष्य. इंद्रधनुष्य, कोदंड, बाण आणि दंड. बघा धनुष्य, कोदंड. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. ज्याला सीमा नाही असा. बघा ज्याला सीमा नाही असा म्हणजे काय असतो? असीम. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. आकलेचा खंदक. बघा या ठिकाणी याचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. आकलेचा खंदक. बघा आकलेचा खंदकचा योग्य अर्थ काय असेल? अतिशय मूर्ख मनुष्य. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. कणिक तिमणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. कणिक तिमणे. बघा कणिक तिमणे. बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. कणिक तिमणे. कणिक तिमणे म्हणजे बघा खूप मारणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला आहे? शब्दाची पुनरावृत्ती होऊन निर्माण झालेल्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? शब्दांची पुनरावृत्ती होऊन निर्माण झालेल्या शब्दांना काय म्हणतात? बघा त्यांना काय म्हणतात? बघा त्यांना अभ्यस्त शब्द या ठिकाणी असे म्हटले जाते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. द्विगुणित. बघा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं? बघा द्विगुणित कोणत्या प्रकारचं आहे विशेषण? द्विगुणित. त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे? द्विगुणित हे संख्या वाचक विशेषण. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. बघा अनुस्वार आणि विसर्ग यांना खालीलपैकी काय म्हणतात? परीक्षेमध्ये बघा हा प्रश्न विचारण्यात आला होता. अनुस्वार आणि विसर्ग यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा यांना काय म्हणतात? तर यांना स्वरादी या ठिकाणी असे म्हटले जाते. बघा तो नेहमी आजारी असतो. बघा तो नेहमी आजारी असतो या वाक्यातला काळ आपल्याला ओळखायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. तो नेहमी आजारी असतो या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा काळ आहे? सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो महा TET परीक्षा बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नांचे PDF व मागील बघा सर्व झालेले प्रश्नांचे PDF. जर कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.